नमस्कार मित्रांनो, मी जयवंत आवटे. जयवंत आवटे विचारतरंग ह्या यूट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण वाचनातून प्रेरणा घेऊन आभाळ उंची गाठलेल्या व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेणार आहोत. आणि त्यातील आजची मुलाखत म्हणजे सिनेदिग्दर्शक राकेशजी सावंत सर. खरं म्हणजे हे नाव आज महाराष्ट्रामध्ये शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सुरुवातीला लोकांच्या समोर आलं आणि आज पडद्यावरील चित्रपट आज त्यांचे सर्वदूर आहेत. वाचनातून त्यांनी कशी प्रेरणा घेतली हे आपण त्यांच्याकडून ऐकायचं आहे. तर नमस्ते राकेश सर. नमस्कार. हां, आज आपलं विचारतरंग ह्या यूट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे आणि माझ्यासोबत आहे कोमल आवटे. नमस्कार दोघांनाही. गाडी सर्वप्रथम मला इथं बोलायल्याबद्दल तुमचे आभार. सर, आपण आपल्या या करिअरला केव्हापासून सुरुवात केली? तसं करिअर म्हणून याच्याकडे कधी बघितलं नव्हतं मी. ॲक्च्युली एक हौशी एक असतं ना की गावात काहीतरी कार्यक्रम होतो आहे, मग गणपती असो किंवा गॅदरिंग असो, यात एक हाऊस म्हणून घ्यायचो. असं कलाकार वगैरे असं कधी स्वतःला समजलं नव्हतं. पण हळूहळू हाच व्यवसाय बनला आणि आता या करिअर म्हणून मग ॲक्च्युअल करिअर म्हणून माझी सुरुवात खरी झाली याची 2016-17 पासून तशी. सर, मी तुम्हाला बऱ्याच वर्षापासून अगदी जवळून ओळखतो. अगदी लहान असल्यापासून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग त्या वेळेला सुद्धा तुम्ही एक वाचक म्हणून माझ्यासमोर येणे अगोदर एक कवी म्हणून माझ्यासमोर आलात आणि इतक्या लहान वयात 8वी 9वी मध्ये सुद्धा तुम्ही खूप छान कविता करत होतात. मग हे जे उपजत प्रेरणा होती का तुमच्या आयुष्यामध्ये काही पुस्तकं आली आणि त्यातून तुम्ही ही प्रेरणा घेतली? वा. मी जेव्हा 8वीला होतो तेव्हा मी पहिला ग्रंथालयात आलो आणि तेव्हा तुम्ही होताच. म्हणजे तुमच्या सगळं साक्षणच ह्या सगळा प्रवास माझा घडला आहे. तर ॲक्च्युली माझ्या असं लिखाण काय करतो आहे असं काय नव्हतं, पण मला शायरी आवडायच्या किंवा असं ते नाही का असं फिल्मी जसे हिरो बोलतात की शायरीतून ते मला खूप आवडायचं आणि ते मला जमेल का असं मला ते वाटायचं आणि मी तो ट्राय करायचो. पण कविता करायचं हे असं काही डोक्यात नव्हतं. पण जेव्हा मी तुमच्याकडे आलो आणि जेव्हा ती सगळी मंडळी सगळे बघितले की आपला जो ग्रुप होता की माझ्यापेक्षा सगळे तुम्ही दिग्गजच होता आणि अजूनही आहातच, आणि तेव्हासुद्धा ते मला असं वाटायचं की हे इतकं भारी करतात, आपण का नाही. आणि एक दिवस मी धाडस करून ते लिहिलं आणि लिहिल्यानंतर धाडसानंच तुम्हाला सांगितलं की मी एक कविता केल्याने ऐकाल का, आणि तुम्ही ते इतकं कौतुकाने ऐकलं आणि कौतुकाची इतकी थाप मोठी दिली की त्या थापेवर आजपर्यंत तो कवितेचा प्रवास सुरू आहे. आणि 8वीत असताना माझी पहिली कविता मी हो, आणि खूप छान. मला हे ती खूप आवडली होती हो कविता. हो हो. आणि मला वाटतं की ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाठ आहे ते, आणि अजूनही तुम्ही सांगता आपला कधी विषय झाला की. हो, आणि ज्या ज्या वेळेला मला एखादी गोष्ट अशी निराशावादाकडे जाते त्यावेळेला ती अंधार ही कविता तर माझ्या आयुष्यामध्ये अगदी खूपच, आणि आपण ती पुढे ऐकणारी आहोत. परंतु माझा एक प्रश्न असा आहे की कुणाला तरी लायब्ररीमध्ये घेऊन यावं लागतं. लोक म्हणतात की याच्यामुळे मी ग्रंथालयात आलो, त्याच्यामुळे मला पुस्तकांची आवड लागली. तर तुम्हाला आता मी बघितलेलं आहे, तुम्ही 20 वर्षापेक्षा जास्त काळ, म्हणजे तुमचं वयही तेवढं म्हणजे एक 7वी 8वीलाच तुम्ही ग्रंथालयामध्ये यायला लागला. तर हे कुणामुळे यायला लागला? ॲक्च्युली काय झालं होतं की मी गॅदरिंगमध्ये भाग घेतलेला आणि गॅदरिंगमध्ये भाग घेतला होता तेव्हा स्वप्नील भाऊ पवार आपला, मग त्याच्याबरोबर त्याच्यावर मी प्रचंड इम्प्रेस होतो. त्याचा तो डान्स, त्याचं ते वागणं, हे सगळं. मग माझं इतकं त्याच्याबद्दलचं आकर्षण होतं की मला वाटायचं हा असा कसा राहू शकतो इथं, आपण पण याच गावात राहतोय, पण इतर माझे सगळे मित्र आहेत, इतर मी बघणारी कितीतरी लोक आहेत, हा इतका कसा काय भारी माणूस आहे, म्हणजे इतकं बोलणं ते असं. आणि मला असं वाटायला लागलं. मग तो तेव्हा एक टेप रेकॉर्डर होता आणि तो गॅदरिंगला एक टेप रेकॉर्डर आणायचा आणि तेव्हा तो सारखा म्हणायचा की हा नानांचा आहे. मला वाटायचं कोण नाना, म्हणजे काय सारखं नानांचा आहे. नाना असे म्हणाले, नाना तसे. मग मला फिलिप्सचा होता तो. हा फिलिप्सचा होता आणि असं नाना हे म्हणाले, मला कुतूहल निर्माण झालं की काय आहे बघूया तरी. म्हणजे मग संध्याकाळीचं शाळा सुटल्यानंतर वेळ असायचा ना संध्याकाळी, मग तो संध्याकाळी म्हणाला मला ग्रंथालयात जायचं आहे. मग ग्रंथालयात जायचं आहे, नानांच्याकडे जायचं आहे, हे असं डोक्यात बसलं माझ्या. मग मी ठरवलं की मला ग्रंथालयात यायचं आहे आणि मला बघायचं आहे की नाना कोण. आणि मी जसं आलो त्याच्यामुळे, स्वप्नील भाऊमुळे मी आलो ग्रंथालयात आणि मला नाना कळल्यानंतर नानांच्या प्रेमात पडलो मी.
आणि मग तुमचं ते सगळं बघून इतकं साहित्यिक गोष्टी त्यात इतका अनुभवायला मिळाल्या मला, तुमचं लिखाण तेव्हा तुम्ही कविता करायचो खूप. आणि तुम्हाला आठवतं आहे का, मला यमक वगैरे हे तुम्ही सांगितलं. म्हणजे मी आधी कसं पण ओबडधोबड करायचो ना, की ह्याची ओळ त्या काय यमक नाही काय नाही काय पण जे वाटतंय ते असं, म्हणजे असं वाटायचं की किती ग्रेट लिहितोय आपण. पण काही नव्हतं. तुम्ही मला सांगितलं 8वीत यमक, आणि मी माझी आयुष्यातली पहिली यमकातली कविता क्या लिहिली. बात आहे, क्या बात आहे. मला आणि ही ती खूप म्हणजे खूप अंधार. खूप आवडली. म्हणजे खूप आनंद झाला मला ती कविता पहिल्यांदा ऐकल्यानंतर. वा. तुम्ही जेव्हा लहान असताना ही अंधार ही कविता पहिल्यांदा लिहिली होती साहित्य क्षेत्रात मध्ये ज्यावेळेला तुम्ही उतरला त्यावेळेला तुम्हाला एकदा तरी असं कधी वाटलं होतं की भविष्यात जाऊन आपण एक एवढं मोठं दिग्दर्शक कधी क्या बनू? बात आहे, क्या बात आहे. अरे बापरे. खरं तर म्हणजे अजून एवढा मोठा दिग्दर्शक असं काय नाही आहे, आणि कोणीच छोटं मोठं काय असं नसतं. म्हणजे माझ्या हिशोबानं प्रत्येकजण आपलं काम करत असतं, ते काम मोठं आणि लहान असतं. माणूस कधीच मोठा आणि लहान नसतोच मुळात. तर जेव्हा हे सुरू केलं होतं तेव्हा मलाच माहीत नव्हतं माझं भविष्य काय आहे. म्हणजे कोणताही म्हणतात की नाही की आपल्या आयुष्यावरती जुगार खेळणं, तर तो मी खेळलोच. आणि कदाचित अजूनही माहीत नाही मला की हा डाव खरंच लागेल की नाही अजून मला आयुष्यात. आणि त्याच्यामुळं प्रोफेशनल हे करायचं असं काही डोक्यात नव्हतं. मला कुठेतरी आमच्या घरात एक असतं ना असं, आपण मध्यमवर्गीय म्हटल्यावर आपल्या डोक्यात एकच असतं की घरातले सांगतात की कुठेतरी जॉब कर, काय बरोबर कर. बरोबर. आणि तेच डोक्यात होतं की कारखान्यात आपल्या गावात आहे, मग कारखान्यात लागायचं असं असं, म्हणजे होतं ते सगळं स्वप्न. आणि हळूहळू यात जसं प्रशंसा मिळायला लागली, लोक आपल्याकडे यायला लागले, पैसे याचे मिळायला लागले, महत्त्वाचं म्हणजे, तेव्हा मग हे करिअर म्हणून मी हे चूज केलं. आता कोमलने जी अंधार कवितेची आठवण करून दिली, आणि खरं म्हणजे तुमच्या असंख्य अशा कविता अत्यंत चांगल्या आहेत आणि आम्हाला सर्वांनाच त्या आवडतात. परंतु आता आपल्या विचारतरंगच्या ह्या श्रोत्यांना एक जिज्ञासा असेल की बाबा खरंच जर हे दिग्दर्शक म्हणून इतके मोठे आहेत तर कविता कसे काय लिहू शकतात का? कारण दिग्दर्शन हे क्षेत्र असं असतं की खूप व्यापातलं असतं, हो. आणि मग ह्या व्यापातून एकांत मिळणं, वाचनाचा अभाव राहण्याची शक्यता असते. अगदी आणि अशा वेळेला एक जर कवी म्हणून जर एखादा दिग्दर्शक समोर येत असेल तर त्यांनाही त्याचा अप्रूप वाटणं साहजिक आहे. तर आताच कोमलनं ज्या कवितेचा उल्लेख केला, मला वाटतं की विचारतरंगच्या श्रोत्यांनाही ती कविता ऐकण्याची ओढ निर्माण झाली असेल. तर सर प्लीज आपण ती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकवावी. नक्कीच नक्कीच. पण मला काय वाटतंय की कवितेसाठी असा वेगळा काही वेळ द्यायची गरज नसते. जर तुमच्यात कविता असेल ना, तर ती वेळ काळ बघत नाही यायला. आणि कविता स्वतःहून येते. आपण कधी ते लिहिणं किंवा आपल्याला सुचणं हे म्हणणं खूप चुकीचं आहे. तर कविता यावी लागते आतून, लिहावी लागत नाही. मग माझी पहिली कविता असते जेव्हा मी 8वीतच होतो तेव्हा, आणि तेव्हा ती केलेली अंधार कविता. आणि तुमच्यामुळे त्या सगळ्या आठवणींना उजाळ मिळतोय, थँक्यू. मग माझ्या कवितेला सुरुवात करतो. माझी कविता आहे अंधार. अंधार पुन्हा जवळ आला माझ्याशी मैत्री करायला. अंधार पुन्हा जवळ आला माझ्याशी मैत्री करायला. मीही त्याच्या कुशीत शिरलो एकटेपणात मुरायला. माणसांपेक्षाही अंधार जास्त मला आवडतो. माणसांपेक्षाही अंधार जास्त मला आवडतो. मित्रांपेक्षा खरं तर तोच मला सावरतो. क्या बात है, क्या बात है. मनापासून अंधारात मी आजकाल वावरतो. मनापासून अंधारात मी आजकाल वावरतो. अंधारच आता माझा प्रत्येक मोह आवरतो. माणसांचीच फक्त रीत आहे साथ सोडून जायची. माणसांचीच फक्त रीत आहे साथ सोडून जायची. अंधाराला जमतं सारं खरी साथ द्यायची. प्रेम मित्र सोबती सारं हे झूट आहे. प्रेम मित्र सोबती सारं हे झूट आहे. स्वार्थापोटी केलेली माणसांची ती लूट आहे. माणसांसारखं अंधाराचं काम नाही फसवं. माणसांसारखं अंधाराचं काम नाही फसवं. हुंदके फुटले तरी अंधारात दिसतील का हो आसवं. हुंदके फुटले तरी अंधारात दिसतील का हो आसवं. एक नंबर सर, अप्रतिम. खरं तर सांगायचं म्हटलं तर मीही कधी आजपर्यंत ही कविता तुमची ऐकली नव्हती, पण इतकं म्हणजे त्या लेखणीमध्ये इतकं असं दडलेलं आहे ना, खूप काही साहित्याचं. एक एक नंबर, थँक्यू थँक्यू खूप थँक्यू. छान. म्हणजे असं की जे काय लिहिलेलं आहे ते वर्णन मला अक्षरशः तुम्ही सांगत होता अंधारा, तुम्ही सांगत होते त्याच्या कल्पना डोळ्यासमोर 2 मिनिटं उभी राहिली. अरे बापरे. आणि जे काही लिहिलंय ते एक नंबर, खरंच खूप छान, थँक्यू अप्रतिम. थँक्यू आणि थँक्यू. सर मी ही कविता असंख्य वेळा ऐकलेली आहे. हो, हो, पण हो. ते कवितेचं
प्रत्येक वेळेला ऐकेल त्या वेळेला मला ती नवी वाटत गेली. अरे बापरे, त्याचं एक गणित काय तुम्हीच मला एक सांगितलेली गोष्ट की ज्या आपण सिच्युएशनल लिहितो त्या गोष्टी सिच्युएशन संपल्यानंतर जुन्या होऊन जातात, पण ज्या शाश्वत गोष्टी आहेत त्याच्यावर जर लिहिलं तर जोपर्यंत त्या गोष्टी आहेत तोपर्यंत तो विषय कधी शिळा होत नाही. उदाहरणार्थ अंधार हा विषय कधी शिळा होऊ शकत नाही, कारण दररोज कुठेतरी आपल्याला अंधार आढळतोच. म्हणून ही गोष्ट तुम्ही सांगितलेली, आणि हे काय मी असं ठरवून नाही, पण हे आत्ता अलीकडेच आपलं बोलणं झालं होतं तेव्हा ते कळालेले. आणि आता मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय की फिल्म लाईन मध्ये काम करताय आणि तिथं प्रॅक्टिकलला ज्यादा महत्व आहे. अगदीच अगदी की म्हणजे मी असं म्हणजे बऱ्याच चित्रपटांचं ऐकलेलं आहे की बाबा एक दुजे केले सारखा चित्रपट की ज्याच्यात रतिया अग्निहोत्री आणि कमल हसन संपूर्ण चित्रपटभर ते एकमेकाशी बोललेही नाही, म्हणजे त्यांचा काहीतरी वैचारिक मतभेद होता काय तर, आणि ते बोललेही नाही, तरीही तो चित्रपट बघून आणि त्या दोघांचं प्रेम बघून काही तरुणांनी आणि मुलांनी आत्महत्या केली. पण प्रॅक्टिकली ते तेवढे संवेदनशील पडद्यावर दिसत होते तसे त्यांच्या एकूण जीवनामध्ये किंवा त्यांची केमिस्ट्री एवढी नव्हती, ते संवाद नव्हता. मग इतकं निर्विकार क्षेत्र जर सिनेसृष्टी असेल तर एक डायरेक्टर म्हणून कवी मनाला मुरड घालावी लागते. एकूणच ह्या वातावरणात आपण एक कवी म्हणून हे सगळं ऍडजस्ट करताना त्रास होतो का ह्या सगळ्या लोकांची गंमत घेऊन मग अधिकच मजा येईल? हां, आता एकदम म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे का, एक तर आपण काय करतोय हे आधी विचार करायचा आपण. म्हणजे जर मी कविता लिहित असेल तेव्हाच मी कवी, जेव्हा मी दिग्दर्शन करत असेल तेव्हाच मी दिग्दर्शक, मी जेव्हा अभिनय करत असेल तेव्हाच मी अभिनेता. म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण ठरवायच्या. कवीला जर मी दिग्दर्शनात आणला माझ्या तर कदाचित दोघांची भांडणं होतील, कारण कवी वैचारिक भावनिक या सगळ्या गोष्टी, म्हणजे कवी खूप भावनिक आहे आणि दिग्दर्शक वैचारिक आहे. आणि वैचारिक आणि भावनिक गोष्टी जर एकत्र आल्या तर कदाचित तितका मेळ खायला असं वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट काय आहे की प्रत्येक कलाकारांनी प्रॅक्टिकल असायला पाहिजे. तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये काम करतात ते सगळं स्वीकारून आणि जसं ज्या गोष्टी जी परिस्थिती निर्माण होते ते सगळं हँडल करण्याचं कसं दिग्दर्शकाला आधी लागतं. आणि बघा, एक तर प्रत्येक कलाकार हा भावनिक असतोच, म्हणजे जर तो भावनिक नसेल तर तो कलाकार नाही. म्हणजे तुम्हाला जर मला आता एक अभिनय करायचा आहे रडायचा, तर मला तो फील करायला पाहिजे ना. मग ते काहीतरी कल्पनेत मला कोणीतरी बाप आजा आई वगैरे असं हे सगळं मारायला लागतं, तेव्हा कुठेतरी ते कल्पनेत, तेव्हा कुठेतरी ते रडू येतं. किंवा आयुष्यातला सगळ्यात वाईट प्रसंग आठवायचा मग रडू येईल. जर तुम्हाला खरोखर सात्विक अभिनय तसा करायचा असेल तर. दुसरी गोष्ट, तुम्ही जर ते डमी केलं तर ते सरळ पब्लिकला दिसतंय ना चेहऱ्यावर, कारण तुमचा चेहरा म्हणतात की नाही, चेहरा हा मनाचा आरसा असतो. तुमच्या मनात जे काय भाव उमटतील ते सगळे चेहऱ्यावर दिसतात. म्हणजे किती छान एक उदाहरण बघा की आपण म्हणतो की नाही की प्रेमात मला त्याच्या डोळ्यात माझं प्रेम दिसलं. डोळ्यात दिसलं म्हणजे कसं दिसलं काय, तर त्या मनातल्या भावना डोळ्यात उतरल्याशिवाय दिसत नाहीत ना. म्हणजे तुमचा चेहरा सांगतो, तुमची बॉडी लँग्वेज सांगते. मग त्यामुळं कसं होतंय की तुम्हाला ते रिअल आधी सगळं फील करावं लागतं. म्हणून 4 अभिनयाचे प्रकार आहेत: अंगिक अभिनय, वाचिक अभिनय, आहारी अभिनय आणि सात्विक अभिनय. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सात्विक अभिनय. मग ते तुम्हाला जर तो आतून ज्या गोष्टी आल्या ते फील झाल्या तर तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. आणि माध्यमच ते आहे हो. समाजाचे काही चित्रण जे आहेत की आपण जे रोज उठून बघतो, ज्या गोष्टींकडे आपण कधीच भावनेनं बघत नाही, तो सिनेमा बघायला लावतो. एखादं बघा, कुत्रं किती जरी एखादं रस्त्यानं तडपडत पडलं, काय केलं, लोक गाडी घेऊन कडेने जातात हो, पण त्याला उतरून त्याचं काहीतरी एका साईडला ठेवून त्याला पाणी पाजणं असं करणं. पण तोच प्रसंग जर तुम्ही सिनेमात बघितला तर तुम्ही एकदम भावनिक होऊन जाता. तुम्हाला कदाचित रडूसुद्धा येतं त्या कुत्र्यासाठी, ज्याला कधी बघितलेलं पण नसतं. म्हणजे काय की चित्रपट हा भावना पोहोचवण्याचंच काम करतो ना. मग त्याच्यामुळे त्याची गफलत नाही झाली पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारला आणि त्याचं उत्तरही तुम्ही, मला वाटतं की ऐकणाऱ्या श्रोत्यांचंही शंका निरसन ते झालं असेल. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमच्याकडे प्रचंड विनोद बुद्धी आहे. म्हणजे मी ह्या 20 वर्षामध्ये बघितलं की अत्यंत गंभीर विषयामध्ये सुद्धा तुम्ही असं विनोदी बुद्धीनं घेता. आणि तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा वडिलांचं निधन असेल, आईचं आजारपण असेल, एकूणच ज्या ज्या काही घटना घडत गेल्या आणि त्या मी अगदी जवळून बघितल्या. म्हणजे संसार जाळवणी बैसला अंगणी,
असं म्हणणाऱ्या देहूच्या तुकोबाप्रमाणे दुःख आणि वेदनांचा समुद्र ओलांडणं म्हणजे काय असतं ते मी तुमच्या माध्यमातून बघितलेलं आहे. पण हे सगळं घडत असताना कधीही मुलगा म्हणून आईची कधी तक्रार तुमच्या मी ऐकली नाही की ह्यातून तुम्ही बहिणीबद्दलचं सगळं केलं, भावाच्या पाठीशी उभा राहिला संकटाच्या वेळेला, वडिलांच्या पाठीशी चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं प्रपंच उभा करत असताना ह्या सगळ्या भूमिका निभावल्या. आणि हे करत असताना या कलेच्या क्षेत्रातल्या नवीन येणाऱ्या पिढीला आणि जुन्या तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या लोकांना सांभाळणं आणि नवीन पिढीला सांभाळून घेणं आणि एकूण प्रपंचाची जबाबदारी आणि ही क्रिएटिव्ह माइंड हा खूप मोठा प्रश्न झाला. पण हे सगळा गुंता हसमुख चेहऱ्यानं तुम्ही कसा काय स्वीकारला आणि पुढे नेला? खरं असा गुंतागुंतीचा प्रश्न आहे सगळा. पण हसमुख असं नाही नाना, काय होतं माहीत आहे, म्हणजे ह्याचं सिरियसली याचं जर उत्तर द्यायचं झालं तर प्रत्येक दिवशी मला आव्हानं दिसतात. एक तर मी जॉब नाही करत का, ही सिनेमाचं वेड, किंवा ह्यात आता माझं चांगलं चाललं आहे, मला जॉबपेक्षाही चांगले पैसे मिळतात, पण हे सिनेमाचं वेळ होतं. पण माझं स्ट्रगलचे दिवस असे होते की मला पेट्रोल टाकायला पण पैसे नाही. हे प्रत्येकाचं असतं, म्हणजे हां, मी काय म्हणजे मीच एकटा खूप असं हे नाही, बऱ्याच कलाकारांचं ते होतं. मी 10वीत असताना मम्मी रडलेली एकदा, की आमचे पप्पा ड्रिंक करायचं आणि मी ह्या नादाला लागलेलो आणि मम्मीला म्हणजे काही टॉर्चर करत असतील ना, म्हणजे समाजातले काही किंवा तिच्या कुठलीही म्हणजे आसपासची लोक, की काय तुझं पोरगं नाचत फिरतंय, त्याला काय आहे का काम बिम करायचं, आमची पोरं बघ कसे कामाला लागले ते, असं व्हायचं. मग मम्मी रडत होती तेव्हा आणि मला म्हणत होते की हे बंद कर सगळं, आपल्याला आधीच हे सगळे आपल्या अशी परिस्थिती आहे, खायचे वांदेत आणि तू पण ह्याचं जर गेलास की संपलं, घरच संपलं. आणि मग मला तेव्हा असा राग येत होता, म्हणजे मला असं वाईट वाटत नव्हतं की मम्मी आपली रडत्या, मग आपण खरंच असतं. त्या दिवशी जर मी भावनिक झालो असतो तर कदाचित ही फील्ड मी सोडली असती. पण मला राग येत होता की का मला आवडणाऱ्या गोष्टी का करू देत नाहीत. बरं, याच्यातून पैसे मिळू शकतात, मी बघितलेत ना, करिअर झालेले लोक बघितलेत. बरं कदाचित त्यांच्या इतकं यश मला नाही मिळू शकत, पण मी अपयश होणार नाही एवढं तरी मला माहीत आहे. मग मला हे का करू देत नाही. आणि त्यात माझे काही मित्र होते असे की घरी येऊन मम्मीला सांगायचे की ह्यात काय असतंय का, अशी देखणी पोरं पडल्यात आणि हा हिरो होणार आहे का. मुळात हिरो असं काय असं पर्पज नव्हताच माझा की मला हिरो व्हायचं होतं. मला ॲक्टिंग करायला आवडायचं, मला ॲक्टर व्हायचं होतं, हा विषय होता. मी गणपतीमध्ये तुम्ही नृत्य करत असताना तासन तास मी उभा राहून ते बघितलं. हो. आणि स्टेजच्या खाल्यानंतर तुम्ही मला गळ्यात घेतलेलं हे सुद्धा सगळं आठवतंय मला. म्हणजे इतकं माझा प्रत्येक कार्यक्रम तुम्ही असा छान असा बघितला. सर खरंच म्हणजे एवढे तुम्ही सांगितला जो हा प्रसंग की घरी आईला सगळे सांगत असताना की असं तसं, तरी पण तुमच्या खरंच म्हणजे तुमच्या त्या एक ठामपणाला आणि खरंच म्हणजे सल्यूट दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याच वेळेला म्हणला असता की आपली आई म्हणजे एक सगळ्यांचा मोठा एक गुरुच पहिला गुरु तर आपण आईलाच मानतो. मग तिचं ती जर तशी म्हणत असेल तर आपण त्यावेळेलाच असं एका पॉईंटला तुम्हाला कुठेतरी वाटलं असतं की खरंच आपण कुठेतरी चुकतोय का, आपलं भविष्याचं म्हणजे याच्यामध्ये करिअर खरं तर चांगलं घडेल का. पण तुम्ही तेव्हा न डगमगता अजिबात डगमगला नाही, त्यामुळे आज तुम्हाला एक यशाची खूप मोठी पायरी तुम्ही चढलात. त्याबद्दल तुमचे खूप आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहीत आहे की मला खूप वेळा वाटलं की हे क्षेत्र सोडून द्यावं. म्हणजे असं वाटत होतं मला, कारण पैसे यायचे नाहीत, कामं यायचे नाहीत आणि ह्याच्यात आता वाहून घेतलं, मग काय करायचं. पण असं बरेच वेळा तर नानांचा माझा बऱ्याच वेळा विषय झाला की नाना म्हणायचे की आपण कलाकार म्हणून सगळ्यांना परिचित आहे, जर आपण हातात डबा घेऊन जर 8च्या पाळीला गेलो की लोक काय म्हणतील. बरं, मी म्हणतोय लोक काय म्हणतील हे पण जाऊ दे, आपल्याला आत्मिक समाधान किती आहे, आपण जगू शकेन का ह्याच्याशिवाय. मग ठरवलं की चला कशी आयुष्य असू दे, कसंही निभावून नेऊया, पण हे सोडू नये. म्हणून हा प्रवास सुरू झाला. आता तुमचा प्रवास अतिशय योग्य मार्गावर आहे. आणि आता तुमचा अखेरची वारी नावाचा चित्रपट येतो, शेवटची वारी. आणि खूप म्हणजे तो आता त्याचं आम्ही ट्रेझर वगैरे बघितलं तर मला वाटतं की मराठी जे काही मोजके चित्रपट वगैरे आहेत आणि तो यूट्यूबवरही उपलब्ध होणार आहे. तर ह्या एकूण मोठ्या ड्रीम प्रोजेक्ट बद्दल तुमचं काय आता काय प्रतिक्रिया आहेत? आता हा सगळा पूर्ण झाला आहे, 2 दिवसात त्याचं प्रीमियर आहे. तर ॲक्च्युली ड्रीम प्रोजेक्ट माझे खूप वेगळे आहेत. हा काय असा ड्रीम प्रोजेक्ट असा नाही आहे
ॲक्च्युली हा लघु चित्रपट आहे. म्हणजे आपण यूट्यूबवरती त्याचं प्रदर्शन करणार आहे. म्हणजे एक कॉन्सेप्ट डोक्यात आली की आपण वारीला जातोच. मग वारीला गेल्यानंतरचा जो मला पण अनुभवायची होती तशी, आणि वारीला जाण्याच्या माणसांच्या भावना काय असू शकतात किंवा काय एवढं, म्हणजे एखाद्याला तुम्ही जर तो जर खरा वारकरी असेल तर तुम्ही त्याला अडवलं की वारीला नाही जायचं तर नाही होऊ शकत, ते नाही थांबवू शकत. बरोबर. मग हा विचार केला आम्ही आणि त्याला सायंटिफिक काही रिझन आम्ही जोडली आणि ते कॉन्सेप्ट डोक्यात आल्यानंतर मग मी त्याच्यावर लिखाण सुरू केलं. लिखाण सुरू केल्यानंतर आधी याला प्रोड्युसरच असं एक नव्हतं ना की कोणीतरी प्रोड्यूस करणं. मग आपले कामत डॉक्टर म्हणून आहेत जे आत्ता प्रोड्युसर आहेत आणि तेच ॲक्टर आहेत, लीड रोल करतात. आणि खूप छान आहेत. म्हणजे मला हे ते व्यक्तीचा त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. हां. आणि मग त्यांना म्हटलं की माझे 10 सीन लिहून आहेत आणि हे माझ्या डोक्यात आहे, आपण काय करूया का? तर ते म्हटले बघू, तर पाठव मला, बघूया. मग मी त्यांना ते देऊन गेलो आणि त्यांनी मला फोन केला, अरे कसलं भारी आहे हे, अरे वा. हे करूया आपण, चल मी लावतो पैसे याला, आपण करूया चला. मग हे आम्ही आपलं एक 25-30 मिनिटाचं हे असं करायचं होतं. आता 40-45 मिनिटाची फिल्म झाली आहे आणि पुन्हा ते सीन सगळे झाले, आम्ही शूट केलं. सुरुवात पंढरपुरातूनच केली शूटिंगला, तिथून परत येऊन वारीतून परत आमचा प्रवास सुरू झाला. हे नाव कसं सुचलं तुम्हाला इतकं छान? हे तरी विरोधात होते सगळे. हे मला म्हणत होते शेवटची वारी काय का, परत काही वारीला जाणार नाही का, परत होणार नाही का, असं सगळं चाललेलं. पण मी म्हणलं कथेला साजेसं नाव आहे हे. बरोबर. आणि शेवटची वारी का आता दिलंय नाव हे तुम्हाला सिनेमा बघूनच कळेल. ते सगळ्याच गोष्टी रिव्हील केल्यानंतर तुम्ही बघणार कसं काय. आणि मग ते सगळं हळूहळू होत होत आलं आणि ते म्हणले की आता ह्याच्यात गाणं आहे का आपण असं टाकूया. मी आता ऐकलेलं आहे, अतिशय छान. मग ते गाणं आणि मग त्याची चाल सुचणं, लिहिणं आणि मग ते रेकॉर्डिंगसाठी पुण्याला गेलो, ते सगळं केलं. पुन्हा आपला स्टुडिओ आहे ईश्वरपूरमध्ये आर्टिस्टिक म्हणून, जो शुभम सातपुते शुभम सातपुते यांच्याबद्दल तुम्ही सातत्यानं बोलत असताना महाराष्ट्राला ते नाव आता सर्वांना माहीत आहे. आणि त्यांना आणि तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा की तुम्ही तुमच्या दोघांची जोडी अगदी म्हणजे लक्ष्मीकांत प्यारलाल सारखं असं भविष्यामध्ये नाव ह्या दोघांचं ऐकायला मिळावं. का तर खूप क्रिएटिव्ह माइंडनं दोघंही काम करतात. नाही, तो खूप म्हणजे इतका अभ्यासू आहे ना तो, म्हणजे त्याला स्वरांचं प्रचंड, त्याला गाणं कळतं महत्त्वाचं. आणि त्याला 2 मिनिटात तो असं स्कॅन करतो की शब्दांच्या आतमध्ये पोचायची कुवत आहे त्याची, म्हणून त्याच्या हातून गाणं चांगलं होतं. आणि तुमच्या दोघांच्याही म्हणजे शुभम सरांच्या आहे आणि तुमच्याही चेहऱ्यावरती ते भाव उमटतात ना, मला सर्वाधिक भावतं काय दोघांचं, तर जे आहे ते चेहऱ्यावरती उमटतं. आणि खरंच तुमच्या दोघांनाही तुम्ही कदाचित स्टेजवरच्या एकूण म्हणजे त्याच्यापेक्षा तुम्हाला क्रिएटिव्ह काम करणं, केबिनमध्ये काम करणं अधिक आवडत असेल, पण माझ्यासारख्या असंख्य लोकांना तुम्हाला स्टेजवर बघताना खूप आनंद होतो. होय, मी पण खूप मिस करतोय स्टेजचं, पण लवकरच काहीतरी नवीन घेऊन येणार आहे स्टेज. खूप शुभेच्छा दोघांनाही. आणि खरंच आज विचारतरंगच्या ह्या मुलाखतीमध्ये वाचकांना श्रोत्यांना ह्यातून वाचनातून प्रेरणा घेऊन ग्रंथालयामध्ये येऊन एक 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 अत्यंत साधा वाचक स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करू शकला, राज्यभर स्वतःची नवी ओळख निर्माण करू शकला. खरंच ह्या श्रोत्यांना यातून काहीतरी प्रेरणा आणखी मिळेल आणि त्यांचं जीवन ही अवघड वाट, ही वहिवाट न होता तिचा राजमार्ग होण्यासाठी ह्या मुलाखतीचा निश्चित उपयोग होईल. नक्कीच. आणि मला खूप आनंद झाला सर तुमच्याशी गप्पा मारत असताना. कोमल, तुझी प्रतिक्रिया काय? सर खरंच म्हणजे आज तुमची मुलाखत घेऊन इतकं म्हणजे खूप भारी वाटलं की आपण खरंच आपल्या आयुष्यामध्ये नवीन नवीन माणसांच्या ओळखी करून घेऊन त्यांच्यातल्या ज्या कला आहेत त्यांच्या कलेचं आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी थोडंसं घ्यायचं असतं आणि तेच आपण सध्या करत आहोत. आणि खरंच म्हणजे खूप छान होता तुमचा प्रवास हा, आणि इथून पुढच्या सुद्धा तुमच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. तुमची अंधारी कवितासुद्धा खूप छान वाटली, आपल्या विचारतरंगच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच आवडेल ती. आणि आपला हा चित्रपट कधी येणार आहे? 26 तारखेला त्याचं प्रीमियर आहे. हां, मग तर सर्वांनी आपण नक्कीच हा शेवटची वारी हा लघुचित्रपट नक्कीच बघूया, यूट्यूबवरती सरांच्या बघूया. आणि असंच आपल्या सगळ्यांना पुढच्या प्रवासाला नाव एकदा आपल्या श्रोत्यांना तुमच्या सांगा. आता हा जो सिनेमा येणार आहे तो येणार आहे श्री सेवा फिल्म्स या यूट्यूब चॅनलवरती. हां, आणि
आपण सगळ्यांनी त्या चित्रपटाचा आपण आनंद घेऊया. खूप धन्यवाद सर. हो हो हो. आणि जाता जाता मला तुमच्या श्रोत्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की वाचनानं माणूस समृद्ध होतोच. आणि तुम्हाला जर आयुष्यात काही क्रिएटिव्ह काम करायचं असेल तर तुम्हाला वाचावंच लागेल. आणि मी आधी वाचक झालो म्हणून तर आता हा सगळा प्रवास सगळा घडतोय. आणि खूप मला मुलाखत देऊन तुम्हाला जितकं घेऊन बरं वाटलं नसेल त्याच्यात 100 खूप आनंद 100 पट जास्त मला खूप छान वाटलं. आणि हे 20-22 वर्षाची आपली जी मैत्री आहे ती ह्या माध्यमातून या लोकांना म्हणजे मित्र किती घडवतात आपल्या मित्रांना, की हे खूप मोठं उदाहरण आहे की मी जो काही घडलो किंवा जो काही माझा प्रवास सुरू आहे, अजून खूप पल्ला गाठायचा आहे, ते माझ्या मित्रांमुळं, तुमच्यामुळं, स्वप्नील भाव असेल, हे वाचन सगळं, हे आपला सगळा वाचन कट्टा ग्रुप सगळा, त्याच्यामुळे जे काही झालं ते झालं आहे. त्यामुळे थँक्यू माझ्या लाईफमध्ये आल्याबद्दल आणि आत्ताची ही मुलाखत घेतल्याबद्दल. खूप धन्यवाद. विचार तरंगच्या सर्व श्रोत्यांना मनापासून धन्यवाद. अशीच मजेत राहा.